आणखीन एक मोठी बातमी धाराशिवमधूनच। धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला होता। या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी सोमनाथ फासे यांनी आपल्या 6 एकरातील रब्बीच्या हंगामातील ज्वारी भरडण्यासाठी शेतातच काढून ठेवली होती। मात्र मे महिन्यात भरडण्यापूर्वीच पावसाचा इतका जोर वाढला, इतका कहर आला की त्यामुळे ज्वारीची कणसं ही जागीच उगवायला लागली आहेत। त्यामुळे ज्वारी आणि त्यापासून जनावरांसाठी मिळणारा कडबा याचं देखील नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेत। आता शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। काढून ठेवलेली ज्वारी ही जागच्या जागीच तिला कोंब फुटलेले पाहायला मिळतात, उगवलेली पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याकडनं। ओंकार, प्रचंड हाहाकार माजलेला पाहायला मिळतोय धाराशिवमध्ये। अनेक ठिकाणी पूल वाहून गेलेत, कुठे वासरं जनावरं वाहून गेलेली आहेत आणि हे ज्वारीचं झालेलं नुकसान काय, या सगळ्या संदर्भात आता प्रशासनाकडनं दखल घेतली जाते, पुढे काय कारवाई केली जाणार आहे? तज्ञ जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पाहायला मिळाला होता। त्याच पद्धतीने गेल्या काही 2-3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होताना पाहायला मिळतोय। कालच्या रात्रीतून देखील धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळालेला आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली धाराशिवमध्ये पाहायला मिळालेली होती। अनेक ठिकाणचे नदीवरील असलेले जे पूल आहेत ते देखील वाहून गेलेले आहेत। भाडगाव मध्ये जर पाहिलं तर अक्षरशः दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती या ठिकाणी मोठी आहे आणि त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्यानं येथील शेतकऱ्यांनी जी आहे ती नदी पार केलेली आहे। याचे कुठेतरी हृदय हेलावणारे जे दृश्य आहे ते देखील समोर आलेले आहेत। त्याचबरोबर जर पाहिलं तर वडगाव काठी या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या अक्षरशः 50 कोंबड्या ज्या आहेत त्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत। त्यासोबतच एका शेतकऱ्याची कारवड जी लहान गाईचं वासरू असतं ते देखील वाहून गेलेलं आहे। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानामध्ये सर्वाधिक नुकसान जर पाहिलं तर फळबागांचं देखील झालेली जी माहिती आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर कांद्याचं पीक असेल जे की शेतकऱ्यांनी बांधावरती काढून ठेवलेलं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। ज्वारी आहे, ज्वारीचा कडबा आहे, त्याचं मोठं नुकसान आहे। या सर्व संदर्भात पंचनामे करण्याचं काम देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई कशी मिळेल या संदर्भातील काम जे आहे ते आता प्रशासन करताना पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि यावरती आता प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात हीच अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। ही 3 दृश्य आहेत। भाडगावमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं नदी पार करावी लागलेली आहे आणि जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडचं जे दूध आहे आपण बघतोय अनेक कॅरेट दूध त्यांच्याकडे आहे आणि हे दूध नाशवंत असल्यामुळे अर्थातच त्यांना दुसरीकडे देणं, गावात पोहोचवणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांना हा जीवघेणा अशा स्वरूपाचा प्रवास करावा लागलाय। वडगाव काठीत शेतामध्ये पाणी शिरले, जनावरं वाहून गेली आहेत आणि तेर गावामध्ये धान्याचं प्रचंड नुकसान झालंय। काढून ठेवलेल्या धान्यांना पुन्हा कोंब फुटलेत।